नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तन्या आणि निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग सुरू करण्याआधी तुम्ही ज्या माझ्या कालच्या व्लॉगला, सखीच्या स्कूलच्या व्लॉगला जे प्रेम दिलं आहे त्याबद्दल थँक्यू. इतक्या छान छान कमेंट्स, मी इंस्टावर पण तिचा फोटो पोस्ट केला होता, त्यावर पण मला इतके DMs आले, इतके गोड गोड बोलत होते सगळे. तर खरंच आपली सखी खूप लवकर मोठी झाली आहे. ती अजून 2.5 वर्षाची पण नाही आहे, 2.25 म्हणजे किती 2.25 वर्षाची आहे आणि जायला लागली आहे शाळेत. मला वाटलं होतं कालच फक्त शहाणपणा केला, आज ती जरा नाटक करेल म्हणून, पण ती रात्री तिला निखिलने 10 वाजता झोपवलं होतं. सकाळी तिला मी उठवायला गेली तर नाटक चालू होतं आमचं उठायचं, मला गाई कोलायचे ना, मला झोपायचं आहे ना, ए पप्पा मला झोपू दे ना. मग निखिल तिला म्हणे अगं स्कूलला जायचं आहे स्लाईड खेळायला, आणि ती इतकी पटकन उठली. आणि मग मम्मा मला तू टिफिन देणार आहे, मम्मा तू मला बनाना पण देणार आहे. म्हटलं मग मी तुला सगळं देणार आहे. आणि युनिफॉर्म घातला मस्त तिने आज. काल तर हे होतं वेनसडे होतं म्हणून काल लावून नव्हतं. आज मस्त युनिफॉर्ममध्ये इतकी गोड दिसत होती, पुन्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. पण मी काही शूट नाही केलं सकाळी, कारण सकाळी घाई पण खूप होती, घरातलं पण सगळं आवरायचं म्हटलं सखी जाण्याआधी, म्हणजे ती आल्यानंतर मला माझ्या शूटला वेळ भेटेल. त्यामुळे आज पण अगदी गोड गुलाबीत गेली. तिकडे गेल्या गेल्या आधी स्लाईडकडे पाहिली होती, तिथून उचलून पुन्हा टीचरकडे दिलं. तर आज मी तिला असं निम्म्या रस्त्यात, ती निम्मा जिना चढली असेल ना, मी तिला पुन्हा आवाज दिला, म्हटलं ए सखी बाय. आणि ती म्हणत होती तू नाही येते मम्मा, तू नाही येते पप्पा. म्हटलं हो आम्ही येतोय, तू जा. तर ती गेली आहे. तर माहीत नाही, मला वाटलं होतं ती आज थोडीफार रडेल, कॉल वगैरे येईल, पण तसं काही नाही झालं आहे. सो तिथे गेल्यावरच कळेल तिची काय रिॲक्शन आहे, कारण ती सकाळी एक्सायटेड होती, बट तिथे गेल्यानंतर तिचा चेहरा थोडा असा झालेला होता. पण बघूया, ते म्हणजे शाळेत तर मजा करायलाच जातात ते. आता तिला घ्यायला जायचं आहे. इतक्या गोड गोड फिलिंग्ज आहेत ना ह्या, आणि मला हे रेकॉर्ड करताना खूप भारी वाटेल. आणि सखुडा जेव्हा तू मोठा होशील तेव्हा तुला बघताना पण हे खूप छान छान वाटेल. सगळ्यात मेन म्हणजे आमच्या पापाचं काम होतं आहे, हो ना पापा? पापाला तर बोलायला वेळ नाही, तर फक्त पोरगी पोरगी, फक्त काम काम आणि मग बायको. असं त्याने मला काल एक छोटंसं छानसं सरप्राईज दिलं होतं. त्याने एक केक मागवला होता आणि त्याच्यावर काय मेसेज लिहिला होता निखिल तू? तो काहीतरी होता मेसेज, मी विसरली आता. मी ते शेजारी फोटो पोस्ट करेल. आणि आता मी सखीला आणायला चालली आहे स्कूलमध्ये. सो चलो तुम भी चलो मेरे साथ. आणि अजून एक गोष्ट आहे जी मला तुम्हाला विचारायची आहे. तर सखीला मला ना इडली द्यायची होती पौष्टिक म्हणून, मी सगळी डाळ तांदूळ वगैरे टाकून मस्त भिजवलेलं होतं. आणि ते रात्री 3-4 वाजता भिजवलं असेल मी, म्हणजे दुपारी 3-4 वाजता भिजवलं, रात्री 10 वाजता दळलं. पण सकाळी ते पीठ इतकं आंबट झालं होतं. तर पीठ कमी आंबायसाठी काही करणार, म्हणजे काही उपाय असेल तर मला खाली कमेंटमध्ये सांगा. माझ्या नवऱ्याला तर बघणार पण नाही आता त्याच्याकडे. अरे इतकं ते आंबट झालंय. तर मी सखीला इडली दिली त्यातली, बघू खाते की नाही खात, नाही तर आहेच डाळ भात. का बरं असं बघतोस तू? नवीन नाटक. मी काय नाटक? सखीला घ्यायला जायचं, माझ्याकडे कपडेच नाही. आता हे काय नवीन झालं का? असं नाही, असं असे ड्रेसेस नाही आहे माझ्याकडे असे मस्त कॉटनचे घ्यायला नको जायला. घ्यायला. माझे आता मी आई झाली आहे, मला माझ्या बाळाला घ्यायला माझी मी सोडत जायचं. जाईल आणि माझी मी घेऊन येत जाईल. ती गाडीवर परफेक्ट बसती. त्याच्यामुळे तुझ्या मी डोळ्याला आधी काय करतो. झालं? माझ्या डोळ्याला काही पण होईल, ती विषय नको बदलू. वाली नाही तरी चालेल. चला यार, मला स्वतः ना 11 वाजेपासून जायचंय. आमचा टाइमच जात नाही का निखिल घरात. माझं जाऊ. तू जॉबला आहे बाबा. पोरीचं बाप पण नाही, मला ते असं बापाचं काळीच ठेवावं लागलं. इतकं ब्लॅकमेल करते ना मी निखिलला जॉबवरून. मी पण आता जॉब करणार आहे निखिल. हो. चलो सखी, ए सखी घरी जायचं, मग स्कूलमध्येच थांबायचं, दूर जायचं. आज पण आमचा दिवस खूप छान गेलाय स्कूलमध्ये. आम्ही अजिबात त्रास नाही दिला आणि खूप खेळलोय. हा मी चालवते. बाय, मी नाही येत तुमच्या बरोबर. बाय. मी कशी येऊ? मी पायी पायी येऊ? किक मारायची आपल्याला. गोंड्या बाय करते बेबीला. चल, मी काही येत नाही, तू त्रास देते ना, मी काही येत नाही घरी. आगे नको, मागे बसू का? तू चल ना माझ्यासोबत मागे. सखी बेबी कुठे आहे ग? तू पण बेबी आहे ना? का तू सखी आहे? आणि तू दीदी कोणाची आहे?
शाळेतली ती आगाऊ पोरगी नाही का तशी वाट राहिली. सारख्या कंप्लेंट येतील ती वाली. कंप्लेंट नाही येणार बरं का, पण ते खेळ कर या, ती खेळ कर. हे बघा ऍटिट्यूड बघा आमचं. नवीन नाटक बघा, स्वतः जाऊन बंद करते, कडी बिडी नाही लावत, फक्त दरवाजा लोटते, तिकडनं आता ओरडेल मी अलगली ना, मी लॉक झाली ना. काय बेटा तू लॉक झाली? जाऊ दे, तू बाहेरच थांब आता. तुला काय घर स्वच्छ करायचंय का आता? कर मग आता काय. त्याच्या मागचं पुढचं कुठे नाहीये? आता गाई गाई करायची ना? का रे बिट्टू, गाई गाई करायची ना आता? बिट्टू नाव घे ना गाईचं. कट टू डे 2. तर आल्यानंतर काल माझा सगळा वेळ मॅडम मध्येच गेला होता आणि माझे पण शूट्स होते, त्याचे मी काही ब्लॉग काही शूट नाही केला. पण मी काल तिथे शूट नाही घेतलं तिला घ्यायला गेल्यावर. पण तिथे काल सिच्युएशन अशी होती ना, तिने आम्हाला बघून ना ती परत आत पळाली की मला नाही यायचं घरी. आणि मी निखिलला म्हटलं अरे ही तर एम्बॅरेस करते आपल्याला, म्हणजे जसं आपण हिला घरात किडनॅप करून ठेवलंय, कोंडून ठेवलंय, अशी करते की मला नाही यायचं तुमच्यासोबत घरी म्हणून. मग तिला तिथे आवडलंय. दुसरा दिवस होता, मला वाटलं होतं काल करेल ती थोडीफार हे वन बट तिने नाही केली. आत्ता पण ती गाढ झोपत होती. तिला निखिल बोलला चल सखू आपल्याला स्कूलला जायचं, तर उठली ती आत्ता पण. आता मी सखीचा टिफिन करते. तसं आज ना फ्रायडे आणि त्यांच्या टीचरने सांगितलं त्यांना बिस्किट वगैरे काही पण द्या, पण माझी लेक बिस्किट खात नाही. आधी तिला मध्ये खूप क्रेज आलं होतं तेव्हा मी तिला ते स्लर्प फार्मचे द्यायचे, ओट्सचे आणि चॉकलेटचे होते ते. बट आता तिचं तेही क्रेज गेलंय. आता जवळजवळ 3-4 महिने झाले आमच्या घरात बिस्किट पुडाच नाही आलाय. नाशिकला गेल्यावर मात्र ती खाते गौरी दिदी सोबत, बट असं काही तिला आठवत नाही. मग तिच्यासाठी केक केलाय की म्हटलं चला, म्हणजे काय होतं ना असं दुसऱ्यांच्या टिफिन मध्ये बघितल्यावर कदाचित आपल्याला वाटू शकतं की यार नाही माझ्याकडे नाहीये, तर म्हटलं बघा तिला तो केक देऊयात सोबतच मी आज तिला मुगाचा चिला पण देते. चिला म्हणू शकता, आम्ही धिरडे म्हणतो, बट बऱ्याच जणांना कळत नाही म्हणून तो मुगाचा चिला देते. आणि इकडे मी असं मस्त धिरडं टाकलं त्याच्यासाठी. आणि येस, खूप जणांनी सांगितलं ताई तिला प्लास्टिकचा टिफिन देऊ नको. तर टिफिन प्लास्टिकचा नाहीये, आतमध्ये असं स्टीलचं आहे, बाहेरून आहे ते धुण्यासाठी, काइंड ऑफ असं आहे ते. अँड येस, आणि केक जो बनवलाय तो पण दाखवते. मॅडमचा थोडा खाऊन झालाय रात्री, बघा इकडचा झालेला आहे. ती मी निखिला मी तिघांनी खाल्लाय. तर यात ना नाचणी आहे, मग गॅस कमी करते, नाचणी आहे, खजूर आहे, दूध आहे आणि गावठी तूप आहे, अक्रोड आहे आणि थोडंसं ब्लॅक चॉकलेट आहे आणि कोको पावडर आहे. तर असा हा केक आहे जो सखीला आवडतो. तर यातला थोडा 2-3 स्लाइस देईल मी तिला वेगळ्या टिफिनमध्ये, कारण की व्हरायटी लागते. परवा तिने कबाब खाल्ले तर केळी खाल्ली नाही. काल तिला मी 4 इडल्या दिल्या होत्या, त्याच्यातल्या 2 इडल्या खाल्ल्या आणि सोबत केळी पण खाल्लेली होती. सो स्टार्टिंगला तिच्या मनाने व्हायला पाहिजे म्हणून देते. प्लस बऱ्याच जणांनी तिची प्रोटीन पावडर पण विचारली होती, तर मी तिला सध्याला ही देते, न्यूट्रीमिक्स लिटिल जॉयची. तर ही मी कोणत्या डॉक्टरकडनं वगैरे नाही घेतली, म्हणजे तिच्या आमच्या घरातच एक पेडिट्रिशियन आहे, त्यांना विचारलं होतं. प्लस माझी मैत्रीण आहे जिचा मुलगा मोठा आहे, म्हणजे 3-3.5 वर्षाचा आहे, त्याला विचारलं, वहिनीला विचारलं, सगळ्यांना विचारून मग मी हा डिसिजन घेतला. आणि हा आय थिंक दुसरा डबा असेल तिचा, आणि ती हे खूप आवडीने घेते. म्हणजे याचा 1 स्कूप देते मी तिला 1 ग्लास दूध मध्ये. तिचा हा कप आहे, हे एवढा कप, हा पूर्ण कप इथपर्यंत भरलेला असतो. एवढं दूध ती पिऊन जाते जाताना. बाकी फळ वगैरे काही खात नाही. आणि रोज म्हणजे आता स्कूलला चालली म्हणून नाही, पण इन जनरल पण ती सकाळी उठल्या तेवढं ग्लासभर दूध घेते. चला आता मी तिचा टिफिन तयार करते. पापाने मॅडमला उठवलंय आणि तिचं सगळं झालंय, सुसुपॉटी. आता आंघोळ करून ती येईल आणि हे आवरू, मग अर्धा तास आम्ही घरीच खेळू आणि मग आम्ही स्कूलला जाऊ. काय आपण लपलोय बापा? तू कुठे चालला? गाडीत चालले, पण कुठे चालली? मला पण नेते. आणि मला सगळे विचारतात की सखीच्या मी हा पोनी कशी घालते, तर तिचे ना कुरळे केस आहे, त्यामुळे ते ऑपऑफ वरती असं छान फुल होऊन जातं तिच्या केसांचं. मला ऍक्च्युली हवस होती कुरळ्या केसांच्या मुलीची. तर आम्ही स्कूल मधनं आलो, आमचं खाणं पिणं झोपणं सगळं झालं ना. आता हा पसारा काढलाय आणि हे बघा आपण फोटो काढू. कसा फोटो काढायचा?
सखी मला एक लॉलीपॉप दे ना. असा फोटो काढता का? मला एक लॉलीपॉप दे. ते सगळे लॉलीपॉप बनवले तिने. एक दे ना. येल्लो दे ना तो मला. येल्लो का बर? मला ते येल्लो दे ना. येल्लो का बर नाही देत? येल्लो मला दे ना. मला येल्लो आवडतो ना. प्लीज. मग पापाला ऑरेंज देते का मग? फोटो काढायचं पडलं आता. असं काढायचं. आम्हाला हाच फोटो. ते जाऊ दे. मला लॉलीपॉप दे. फोटो काढ माझा. मला लॉलीपॉप दे प्लीज बाबू. मी रडून दे. वाव कुचुक. सगळी मी रडते. मला लॉलीपॉप दे ना. येल्लो दे. येल्लो येल्लो दे ना. अगं मला येल्लो दे ना. पण मला येल्लो खायचा आहे ना. मला येल्लो दे ना. तो पापाचा येल्लो दे ना. एक दे. तुझा दे. नाही तर तुझा ग्रीन दे. माझं एक दे. ऑरेंज दे मग. इतका वेळचा तिथे लॉलीपॉप बनवते. तिचं एवढं लक्षात आहे की निखिलचा येल्लो आहे. मला तिने एकदा सुद्धा दिला नाही तो खायला. दे. हा दे मम्मा. हा मला दे. मम्माला दे. हा दुसरा येल्लो मम्माला दे. पाहिलं ना केवढं केवढं. ए सखी तू रडते कशी ग? ते असं असं कर. असं राग कसा येतो? कसा येतो? आणि रडते कशी? नौटंकी बाज. आणि ते असं असं कसं ग? नाही रेडी खिलते रे का? असं करते ना ती. कसं करते का? मला तो कोणीच काही देत नाही. काय देते मला? हो नाही बघा. किचन आणि हे जे आहे ना याच्यावर आमचे मागच्या 2 दिवसापासून खेळ चालू आहे. आम्ही बाकी काय खेळण्यांकडे बघत नाहीये. कसा फोटो काढायचा? याच्यात आम्ही गाडी बनवतो, लॉलीपॉप बनवतो आणि याच्यात सखी आपल्याला हॉटेलमध्ये जाऊन काय खायचंय ग? तुला काय खायचंय सांग ना हॉटेलमध्ये जाऊन. नाही खोटं सांगते. पिझ्झा तिला माहित पण नाही. तिने कधी खाल्लेला पण नाहीये. पण तिने कार्टून मध्ये बघितलं. तुम्हाला पिझ्झा खायचा आहे. पिझ्झा नाही खायचा का तुला? ए बिट्टू पिझ्झा नाही खायचा? खायचो ना. पापाला सगळे लॉलीपॉप देते. ते मला सगळे लॉलीपॉप. चल प्लीज. आणि हे काय ग? ते ट्विंकल ट्विंकल कुठे गेला तुझं? कर लॉलीपॉपच गोळा कर. फ्रायडे आणि आमचा पप्पा फ्री बसलाय. फ्री काही नाही. दोघं नजर लावू नको. कॉल बिल यायचा. हा. इथं मगाशी काय सांगत होत तर तू म्हटलं मी सगळ्यांना सांगू. हा मी ना इथे झोपली होती आणि तिकडनं सखी आली आणि ती निखिलला काय म्हटली? निखिल मगाशी तुम्ही दोघं आले तेव्हा ती तुला काय म्हटली इकडे आल्यावर? ती तुला काय म्हटली ते सांग मला आधी. नाही ना लक्षात माझं. चल पप्पा मम्माला त्रास देऊ. हा मी शिकून पाठवलं होतं तिकडून. इकडे आली तिच्या मागून निखिल म्हणती ए चल ना पप्पा मम्माला त्रास देऊ. मी शिकवलं तिला. त्रास देणार आहे बाबू तू मम्माला? नाही तू गुड गर्ल आहे ना. ए सखी स्कूलला जायचं नाही. ए बघा नाही जायचं ना. स्कूल मध्ये काय करते ग तू? स्ट्रॉंगच नाहीये सखी. बघ मी तर काय बनवलंय. आता मॅडमचा आंघोळीचं टायमिंग आहे. जा पापा तू आंघोळीला जा. काही फरक नाही पडत तिला. जा रे निखिल आंघोळीला. आता मी काय बनवलंय? इकडे बघा मम्माकडे. मम्माकडे बघा. तर आता वाजलेत रात्रीचे 9:45 आणि आम्ही डिनर करून पुन्हा डिनरला बाहेर पडतोय. आय नो हे गणित जरा जास्त वेगळं आहे पण थँक्स टू निखिल आणि विशाल भाऊजी. तर आज विशाल भाऊजींचा बर्थडे आहे आणि यांचा प्लॅन जवळजवळ 9 वाजता ठरला की आपण डिनरला जाऊ.
आणि मी आणि शुभू 8 ते 8:30 कॉलवर व्हिडिओ कॉलवर बोलत होतो. जेव्हा मी झोमॅटोवरनं आज माझ्यासाठी पनीर चिली ऑर्डर केली होती, मला खूप क्रेविंग झाली होती म्हणून. आणि निखिलला आणि सखीला मटण होतं त्यांच्यासाठी ऑलरेडी. सखीचं मटण खाऊन झालं होतं, तिला संध्याकाळी शिजवलं होतं. निखिलचं सकाळीच ताव मारून झालेला होता प्रॉपर. सो ही इज लाईक जे मी सखीला कळलं संध्याकाळी तेच खाऊन घेईल म्हणून. तर त्याचं सखीला भरवून झालं होतं. माझी पनीर चिली दारात होती आणि माझा आणि शुभूचा फोन चालू होता ना, तेव्हा शुभूने आय थिंक राईस लावला होता आणि म्हणजे भात लावला होता आणि हे चिकन पण मॅरिनेट केलं होतं. माझ्यासमोरच चालू होतं ते सगळं. आणि हे सगळं चालू असताना यांनी 9 आमचं मला नाही का 8:30 माझा शुभूचा व्हिडिओ कॉल चालला. त्याच्यानंतर मी बसली, माझं पार्सल आलं आणि 9 वाजता याचा आणि भाऊजींचा कॉल की चल रे डिनरला बाहेर जाऊ. आणि मला असं झालं यांचा फोन चालू तेव्हा मी मागून म्हणते, हो भाऊजी तुमच्या बायकोने स्वयंपाक केलाय तिकडे. म्हणे मी सगळं ठेवून द्यायला लावलंय, तुम्ही पण तुमची पनीर चिली ठेवून घ्या. तरी मी 2 घास खाल्ले त्याच्यातले. आता उद्याचं बघू काय असेल त्याचं ते. पण आता आम्ही चाललोय डिनरला बाहेर. मला तर खूप जास्त अशी काही भूक नाही आहे, कारण मला अशी पण भूक नव्हती म्हणूनच मी पनीर चिली मागवली होती. पण बघू आता कसं काय होतं. सखी आणि मिहिर एक्सायटेड आहे, कारण ते भेटल्यानंतर त्यांची मजा मस्ती चालते. म्हणून असं वेगळं गणितचं नियोजन करून आम्ही डिनरला बाहेर चाललोय. बघू आता जिथे आम्हाला जायचं तर बुकिंग काहीच नाही, कारण अगदीच वेळेवर ठरलंय. तसं आज फ्रायडे म्हणून काही प्रॉब्लेम नाही, कारण उद्या पण निखिलच्या ऑफिसचा काही ताण नाही आहे. सखूबाई पण जोरात आहे. कम्फर्ट बघा, शुभूकडचा कम्फर्ट बघा. आणि तिकडे आमचं बाळ झोपलंय अजून. सखू तुला गाई येते झोपून जाईल शुभू ती लगेच. आम्ही ना 24K म्हणून एक रेस्टॉरंट आहे बालेवाडी हाय स्ट्रीटला, तिथे गेलो होतो. व्ह्यू पण खूप मस्त होतं, टेबल पण खूप छान भेटला होता, हवा इतकी छान येत होती. आणि सखीने गेल्या तिचा नंबरसुद्धा लावलेला होता. आधी आम्ही खूप छान जेवण केलं, इथली सर्विस पण मस्त होती. आणि फूड आम्ही जे ऑर्डर केलं होतं इतकं असम होतं. फक्त चीज बॉल तेवढे गणले होते, अदरवाईज म्हणजे आम्ही मेन कोर्सकडे गेलोच नाही. स्टार्टरच इतके छान होते की मी रेकमेंड करेल, तुम्हाला जायचं तर नक्की जा. ॲक्च्युली खरंच खूप छान आहे इथलं जेवण वगैरे. सखी बघ शुभू केक म्हणतो 40 नाही 41. ये बर्थडे कोणाचा आहे असो, केक आम्हीच कापतो आता. शुभू मी इथे तुझा फोटो लावते साईडला आधीचा. हाँ कि वेट लॉस ऐसे भी होता है. असं घेऊ का आडवा होते सगळे इकडे बघा काय ये लग रहा परफेक्ट फॅमिली. काकाला म्हणा पुढच्या बर्थडेला अशीच गोंडुली राहू दे. इकडे बघ रे ती घेऊन जा. हे सखी इकडे बघ. आणि अशा प्रकारे आम्ही छानसा भाऊजींचा बर्थडे सेलिब्रेट केला. रात्री खूप लेट झालं होतं म्हणून नंतर काही शूट करता आलं नाही. बट तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आजच्या व्लॉगमध्ये सगळ्यात जास्त काय आवडलं तेही खाली कमेंटमध्ये सांगा. आणि येस इथपर्यंत आलाच आहात तर छोटा हट तो बनता आहे. सो असं छानसं सेलिब्रेशन झाल्यानंतर रात्री आम्ही 12-12:30 वाजता घरी आलो होतो. तर इथेच व्लॉग फिनिश करते. तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय.